गोलंदाज निरंजन घरत यावेळेस आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर ऑल इंडिया ओपन स्पर्धेचा विजेता खेळाडू निरंजन घरत आपल्याला पाहायला मिळाला कोल्हापूर संघाकडून खेळत असताना यावेळेस पहिला चेंडू आणि अगदी सोपी कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते। जिकडे विकेट मिळाला असता तिकडे मात्र इकडे धावा खर्च होत आहेत, त्या म्हणजेच 2 मला तर वाटते कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय कॅच ड्रॉप करताना क्षेत्ररक्षक। बदलापूर येथे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली ऑल इंडिया 40+ ची स्पर्धा कोल्हापूर संघाकडून खेळताना निरंजन घरत पाहायला मिळाला। पासळगावचा हा सुपरस्टार खेळाडू अगदी मात्र बघायला गेलं तर ती स्पर्धा गाजवली कोल्हापूर संघाने आणि अंतिम विजेतेपद पटकावलं। 5 लाखाचं प्रथम पारितोषिक पटकावलं आणि त्या संघाकडून खेळताना गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला निरंजन घरत तोच गोलंदाज यावेळेस वंदे मातरम प्रणालीच्या मैदानावर SRG उर्वी 11 संघाकडून खेळताना पाहायला मिळते। व्हेरी फर्स्ट बॉलवर विकेट आला असता परंतु तो विकेट थांबल्यानंतर बघा हे होतंय जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या खेळामध्ये कॅच सुटतो तेव्हा तेव्हा इतिहास घडला जातो आणि इकडे मात्र तेच पाहायला मिळते कॅच सुटल्यानंतर देखना फटका षटकार। दोन चेंडू 8 धावा काय फटका आहे, सुपर स्ट्रोक आहे, इनफिल्डच्या डोक्यावरून निघून जाणार यावेळेस लॉंग ऑफ रिजनला चौकारासाठी इथे चांगली फटकेबाजी होत असताना फलंदाज पाहायला मिळते अफलातून यावेळेस फलंदाजी करत असताना मिस्टर योगेश SDJ। काय गो कृष्णाच्या गवलनी बारा गो बाई कृष्णाच्या गवलनी बारा किल्ले कहोज इथे बाउंड्री अगदी शोधतोय, खोज रे यहाँ पे खोद के निकालते गेंद को। क्या बढ़िया स्ट्रोक खेला है बल्लेबाज ने। खराब चेंडू आहे, पनिश होणार आणि इकडे पनिश करताना यावेळेस 2 नंतर काही आक्रमकता पाहायला मिळाली फलंदाजाकडून। षटकार चौकार षटकार 6 धावा पहिले षटक मार्गस्थ असताना धावसंख्येचा विचार केला 4 चेंडू मध्ये धावा झाल्यात त्या म्हणजेच 18। 18 धावा इकडे मात्र चांगला चेंडू अगदी मात्र बघायला गेलं तर स्लिप तैनात केली होती। प्रीमित राऊत मात्र यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय, इथे डॉट आलाय हे करावं लागेल। इथे मात्र बघायला गेलं तर पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूवर हल्ला त्यानंतर मात्र शांत ठेवलंय। नेहमीच क्रिकेटमध्ये कॅच सुटल्यानंतर फलंदाज हावी दिसतो आणि इथे देखील तेच पाहायला मिळालं। गुड बॉल अगदी चांगला चेंडू यावेळेस मात्र गुड लाईन लेंथवर कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉलच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इकडे स्विंग खूप पाहायला मिळाला। अगदी टप्पा पडल्यावर चेंडू बाहेर गेला कीपरच्या हातामध्ये। स्वप्नील घरत आपल्याला पाहायला मिळतात स्टंपला जकडून यावेळेस मात्र डॉट चेंडू आलाय। एक षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा ह्या धावपलकार आपल्याला पाहायला मिळतात 18 स्कोर कार्डवर। शहराचं नाव मुंबई शहर तुझे गावाचं नाव काय, तुझे गावाचं नाव काय, गावाचं नाव वरली गाव तुझे पाटलाचं नाव काय, तुझ्या पाटलाचं नाव काय, पाटलाचं नाव शंकर पाटील तुला गोदोधन काय, गेला पिशीवाले तुला गोदोधन हंडे बंडे पालखीन बैसून जाय। थँक्यू। यस इकडे मात्र आपण बघू शकतात की एक मोठी स्पर्धा जी आगरी बांधवांसाठी मात्र खास आपल्याला पाहायला मिळते महोत्सव आगरी महोत्सव म्हणायला हरकत नाही। आगरी प्रीमियर लीग 2025 चा मोठा थरारक मॅच आपल्याला पाहायला मिळते।
जसं इकडे मात्र बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. येत्या पुढच्या महिन्यामध्ये आपण बघू शकतात आगरी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. तारीख असेल ती म्हणजेच 6 ते 12, जवळजवळ मला तर वाटते 8 ते 9 दिवसाची स्पर्धा. 6 जानेवारी ते 12 जानेवारी. गाव असेल ते म्हणजेच नूतन नगर माखणे. इथे मात्र ही स्पर्धा, मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मात्र बघायला गेलं तर खूप मोठी स्पर्धा असते, खूप सारे बक्षीस असतात. मला तर वाटते 12 टीम मला तर वाटते खेळताना दिसतात तिथे. अगदी बघायला गेलं तर एक मानाचं चषक आगरी महोत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या 2025 मध्ये. माकणे या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सुपर स्पर्धा. 6 ते 12. पहिला चेंडू 1 धाव. स्कोरबोर्ड 19. स्विच करण्याचा प्रयत्न केला होता इकडे फलंदाजाने. चांगली लाईन लेंथ मात्र मेंटेन केली. चेंडू जो आहे तो लेग साईडच्या बाहेरच टाकण्यात येतोय, कारण की बाईच्या रूपात ही धाव मिळेल. कारण की इथे पिचिंग केल्यानंतर स्विच जेव्हा खेळतो फलंदाज, तेव्हा मात्र तुम्हाला इथे चेंडू टाकण्याची परमिशन आहे आणि त्याचा फायदा उचलला इथे गोलंदाजाने. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. कडक सुरुवात झाली इकडे मात्र जर बघायला गेलं तर किल्ले कोहोज या संघाची. आणि बघायला गेलं तर स्ट्रायकर बॅट्समन योगेश ज्याप्रमाणे फटकेबाजी केलेली आहे, 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 2 स्ट्राईकचा बॅट्समन वैभव आपल्याला पाहायला मिळतो जो स्ट्राईकवर आलाय. एक उजवा एक डावा, कारण की कॉम्बिनेशन आपल्याला आज दिवसभरात पाहायला मिळेल, कारण की दोन्ही एंडने बॅटिंग होणार आहे. आणि आता वारा जो आता बघू शकता थोड्या वेळानंतर जो सुरू होणार आहे, तो वारा आपल्याला डाव्या हाताच्या फलंदाजासाठी नक्कीच लाभदायक पाहायला मिळेल या एंडने. आणि जर बघायला गेलं तर त्या एंडने आपण बघू शकता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लाभदायक पाहायला भेटेल. इथे आपण बघू शकता गोलंदाज तयार, आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडने तयार, आमच्यापासून दूरवर जात असताना. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. वाईट चेंडू आलाय. मॅच मधला पहिला वाईट चेंडू या वेळेस आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 21. 21 धावा धावपलकावर लागले जात आहेत. फील्ड पॉईंट थोडं मात्र चेंज केलं जातं यावेळेस आपण बघू शकता, कारण की पॉवर प्ले ऑन आहे. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 2 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्यात. 21 स्कोर कार्ड वर. यावेळेस ओव्हरपिच चेंडू, फटका सजवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रीतम कॅच ड्रॉप होत असताना अगदी मात्र चेंडूवर पोहोचला होता आणि यावेळेस मात्र हातामध्ये चेंडू पडून जमिनीला दान होतोय. यावेळेस केला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. ओव्हरपिच चेंडू होता. यावेळेस फटका सजवला, अगदी पोहोचला होता क्षेत्ररक्षक. हा बघा, हा कॅच ड्रॉप होत असताना 2 कॅच ड्रॉप होत आहेत आतापर्यंत. या दोन्ही बॅट्समनला जीवनदान मिळालेलं आहे. व्हेरी फर्स्ट बॉलवर मात्र योगेशचा कॅच ड्रॉप झाला, कल्पेश पाहायला मिळाला. आता मात्र तिसऱ्या चेंडूवर इकडे वैभवला देखील एक संधी देत असताना 1 धाव. स्कोरबोर्ड 22. यावेळेस स्लोवर चेंडू हाताळला जातोय. चेंज ऑफ पेस गोलंदाजाकडून 1 धाव असेल आणि दुसऱ्याचा प्रयत्न होत असताना 2 धावा देखील पाहायला मिळतील. स्कोरबोर्ड 2 आणि इकडे सुपर रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटचा श्वास ज्याला म्हटलं जातं, सिंगल डबल, आणि त्यामध्ये आपण बघू शकता एक अजून रन वेगाने पूर्ण केली. 3 धावा. टिबलने मात्र इकडे स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 25. 25 धावा धावपलकावर. षटक क्रमांक जर बघायला दुसरा आहे. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. पाचवा चेंडू क्रॉस बॅटीने फटका सजवलाय. काऊ कॉर्नरला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल नक्की पाहायला मिळेल. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 धावा धावपलकावर. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकतात महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीग 40+ ची स्पर्धा यावेळेस आपण बघू शकतात. आता मात्र जर बघायला गेलं तर 40+ चा क्रेज हा अलगच आहे. ऑल इंडिया स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, महाराष्ट्र स्टेट लेवल स्पर्धा पाहायला मिळते, त्याचबरोबर पालघर जिल्हा स्पर्धा पाहायला मिळते. 40+ चे अलग अलग फॉर्मॅट, पालघर तालुका स्पर्धा देखील पाहायला मिळते. अलग अलग फॉर्मॅट 40+ चे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही सेकंड इनिंग आयुष्याची खेळत असताना सर्व खेळाडू. हो, रनअप दुसऱ्यांदा चुकतो इकडे गोलंदाज. दुसऱ्यांदा डेड बॉल दिला जाईल. मोहम्मद शामीला खूप वेळा पाहिलं असेल.
रणप चुकताना आणि इथे मात्र आपण बघू शकतात यावेळेस हा गोलंदाज देखील 2 वेळेस मात्र रणप चुकलेला आहे. 26 अगदी चकवा चेंडू स्लोवर चेंडू परंतु पंचाने इकडे शहानिशा केली आणि यावेळेस मात्र पंचाचा इशारा वाईट येतोय. अगदी बाहेर चेंडू टाकण्यात आला. लाईन चेक केली आणि यावेळेस मात्र पंच सांगतात हा अगदी बाहेर जाणारा चेंडू. यावेळेस आपण बघू शकतात या स्पर्धेमध्ये 3 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील फरहान मुल्ला आपल्याला पाहायला मिळतोय जो यावेळेस वाईट घोषित करा दिलेला आहे. फरहान मुल्ला सर आपण बघू शकतात. त्याचबरोबर आमिर कराई सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे बघायला गेलं तर अक्षय नाईक सर आहेत. वाईड आला तर लोअर फुलटस होता. चिक्की केली इकडे मात्र फलंदाजाने एज लागून डायरेक्ट आदळतोय स्टंपवर जाऊन चेंडू. पहिला विकेट येत असताना घेऊन जागो ताजा ताजा गोमू ताजा ताजा चिकना चिकना बोंबील माझा रोचेंद्र नार्या काय घेते इंग्लिश कोमरा त्या परत ये बघ चिकना चिकना भावराजे विश्वास ठेव र सांगते नक्की ह्याचे पुरती कोंबरी फिकी हातानं जोर येईल काम काजा गोमू काम काजा चिकना चिकना पापलेट माझा अगो घेऊन जागो ताजा ताजा गोमू ताजा ताजा. पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र तिसऱ्या षटकामध्ये नवीन बॅट्समन येतोय तो म्हणजे सर योगेश योगी येत असताना अभिजित हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. योगी हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय नवीन आलेला बॅट्समन. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 27 त्यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या वाईड लाईनीवर चेंडू हाताळला जातोय. अगदी डॉट बॉल आलाय खूप चांगली मात्र यावेळेस आपण बघू शकता किपिंग करत असताना स्वप्नील घरत देखील पाहायला मिळते. स्टंपला अगदी झकडून डॉट नंतर पुन्हा एकदा मात्र खूप चांगली गोलंदाजी होत असताना खूप चांगला चेंडू हाताळला जातोय. अभिजित यावेळेस मात्र सुपर कामगिरी करतोय. सलग 2 डॉट आलेत. पहिल्या चेंडूवर सिंगल त्याच्यानंतर मात्र 2 सलग डॉट. अगदी मात्र पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस फलंदाजाने रीड केलं आणि फलंदाजाला मात्र यावेळेस आपण बघू शकतात बीट केलंय गोलंदाजाने अभिजित. स्टेट लेवल 40+ ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय सुपर आयोजन नियोजन यावेळेस आपण बघू शकतात वंदे मातरम प्रणालीच्या मैदानावर. अभिजित हा गोलंदाज पहिला चेंडू सिंगल त्यानंतर सलग 3 डॉट यावेळेस पाहायला मिळतात. क्या बात आहे सुपर गोलंदाजी अगदी यॉर्करचा मारा. सिंगल नंतर 3 डॉट आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बघायला गेलं तर 28 धावा स्कोर कार्ड वर आहेत आणि 1 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते नुकसानावर. यावेळेस बॅट रडार मध्ये होता परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर झालं नाही.
डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच करेल, विकेटचं पतंग. डीजे झुलवाय गंगा जमना दोघ्या बहिणी गप्पानी झुलझुलवाय गंगा जमना दोघ्या बहिणी गप्पानी झुलझुलवाय माशाने मारलाय दणका गप्पाने तलाला जाय, माशाने मारलाय दणका गप्पाने तलाला जाय, माशाने मारलाय दणका गप्पाने तलाला जाय, माशाने मारलाय दणका गप्पाने तलाला जाय. गंगा जमना दोघ्या बहिणी गप्पानी झुलझुलवाय गंगा जमना दोघ्या बहिणी चला स्पीड ठेवा. आणि बघायला गेलं तर इकडे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी संघर्ष करत होता इकडे, मात्र योगी आणि खऱ्या अर्थाने इथे सुरुवातीपासून डॉट चेंडू आले, थोडा प्रेशर बनला आणि बॅट खर्च चेंडू मात्र इकडे क्लिअर करू शकला नाही. मिड विकेटला चांगली कॅचिंग आणि 28 वर दुसरा विकेट जातोय. काय सुपर गोलंदाजी अभिजित आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 4 चेंडूवर 18 धावा होत्या आणि त्यानंतरचा जर विचार केला तर गोलंदाज आपण बघू शकतात अभिजित आला तिसऱ्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 10 धावा आल्या, 28 होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 8 आल्या, 26 होत्या आणि आताच्या ओव्हरमध्ये फक्त 1. अशा रीतीने मात्र आपण बघू शकतात की 28 धावा स्कोरबोर्डला आहेत. आणि नवीन बॅट्समन येतोय तो म्हणजेच सुरेश हा मात्र यावेळेस फलंदाज पाहायला मिळते. यावेळेस इकडे विकेट मिळणार, इकडे परतावा लागेल. काय कमालीची गोलंदाजी आवडली असेल, जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या इकडे अभिजित साठी. फक्त 1 धाव आणि 1 धाव मागे त्याने 2 विकेट घेतलेले आहेत. एक रनआउटच्या रूपामध्ये यावेळेस विकेट येतोय शेवटच्या चेंडूवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. अगदी चपळाईने यावेळेस चेंडू अडवला प्रीमित राऊत पाहायला मिळतोय शॉर्ट थर्डमॅनला. यावेळेस मात्र विकेट, मोठा विकेट. डीजे केंद्रीय नार्या यस 27 होते 2 षटकानंतर आणि त्यानंतर सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 28 यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. 9 गेलेले आहेत दुसऱ्या षटकात. अपडेट एकदम ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळते. स्कोरिंग बोर्डवर आपण बघू शकता हिमांशू ऑफलाईन स्कोरिंग, गोलंदाज प्रीतम आपल्याला पाहायला मिळते. प्रीतम राऊत यावेळेस गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम अक्करपट्टी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अगदी बघायला गेलं तर स्वप्नील घरत आणि प्रीमित राऊतची जोडी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू अगदी पावर लागतोय, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता इकडे फलंदाजाचा. रिव्हर्स फटका हा रिस्की स्ट्रोक आहे. लगे तो आबाद नाही तो बरबाद. लेग बाईच्या रूपात मात्र ही 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 29, 29 धावा धावफलकावर. यावेळेस आपण बघू शकतात एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातली दुसरी मॅच पाहायला मिळते. कुणबी प्रीमियर लीग मध्ये देखील मात्र जर बघायला गेलं तर स्वप्नील घरत आणि प्रीमित राऊतची जोडी आपल्याला पाहायला मिळाली तिरुपती बालाजी या संघाकडून खेळत असताना. आणि बाजी देखील तिरुपती बालाजी संघानेच मारली. तिथे मात्र आपण बघू शकतात अंतिम विजेतेपद मध्ये चॅम्पियन टीम ठरली 2024 ची तिरुपती बालाजी. आणि पुन्हा एकदा आपण बघू शकतात PTPL मध्ये देखील आपल्याला खेळताना दिसले ते म्हणजेच स्वप्नील घरत आणि त्याचबरोबर प्रीमित राऊत. यावेळेस फटका सजवलाय, काय कनेक्शन आहे, टायमिंग प्रॉपर आहे. बॅटीला जेव्हा चेंडू लागला टक करून आवाज आला. 6 धावा लिहिल्या होत्या या फटक्यावर. डीजे त्यांनी उरविले दारू गोले.
इथे मात्र बोटं फिरवली होती चेंडूवर, पाहिलं इकडे फलंदाजाने आणि काय फटका खेळला यावेळेस सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 35, 35 धावा धावफलकावर लागले जातात. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकतात की पहिला दिवस या स्पर्धेचा 3 दिवसाची स्पर्धा महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 40+ ची स्पर्धा आहे. महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातील 40+ चे प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटका सजवला इकडे प्रेमीतवर हल्ला झालाय. जसा षटकार गेला चर्चा झाली मात्र इकडे कीपर आणि गोलंदाजामध्ये. आणि यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत असताना PTPL मध्ये देखील स्वप्नील गरत आणि प्रेमित राऊतची जोडी पाहायला मिळाली. आणि त्यानंतर याच मैदानावर आपण बघू शकता पुन्हा एकदा ही जोडी पाहायला मिळते 40+ च्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग मध्ये. फुटबॉल यावेळेस चकवलाय फिरवलाय इथे मात्र बीट केलंय. डॉट चेंडू आलाय. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3 आणि 3 चेंडू मागे 7 धावा खर्च करतो इकडे यावेळेस गोलंदाज प्रीतम. यावेळेस चांगला चेंडू आहे. सिंगल मात्र नक्की असेल इकडे. 38 सर्कल मध्ये स्वतः गोलंदाज जातोय फील्ड करतोय. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड आपण बघू शकता यावेळेस 36, 36 धावा धावफलकावर. चेंडूचा विचार केला चेंडू 4 झालेले 2 चेंडू बाकी आहेत. अगदी मात्र दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये जर बघायला गेलं तर 56चं टार्गेट पूर्ण केलं निलेश फायटर संघाने. 5 चेंडू ठेवून मात्र टार्गेट पूर्ण केलं. आणि आता मात्र जर बघायला गेलं तर दुसऱ्या मॅच मध्ये टार्गेट सेट करत असताना एक बाजूला किल्ले का होच यावेळेस फटका सजवलाय. पायामध्ये चेंडू होता. चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार षटकारासाठी 6 धावा. षटकार त्याच्या षटकामध्ये आलेले आहेत. एका बाजूला मात्र खूप चांगली कामगिरी अभिजितने केली. इकडे व्हाईटचा इशारा येतोय. बायच्या रूपात एक धाव देखील 1+1 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आता मात्र पाहायला मिळते ते म्हणजेच 44 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 44 स्कोर कार्डवर प्रीतम राऊत आपल्याला पाहायला मिळते. थोडं एक्सपेन्सिव्ह ओव्हर मात्र म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत 15 ते 16 धावा खर्च केल्यात. यावेळेस फटका फसलाय. प्रीमित राऊत चेंडू खाली कॅच करणार. विकेटचं पतंग. यावेळेस विकेट येतोय. डाव्या हाताचा फलंदाज बॅक टू डगआउट वैभव. नितीन सोमर यावेळेस पाहायला मिळतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे 11च्या सरासरीने धावा बनवल्या आहेत. आणि विकेटचा विचार केला तर विकेट गेलेले ते म्हणजेच आतापर्यंत 4 विकेट गेलेले आहेत. यस इथे दुसरा षटक गोलंदाजीसाठी येत असताना
अभिजित नक्कीच दुसरा वैयक्तिक आणि बघायला गेलं तर संघाचं शेवटचं षटक आणि डिझर्व करतोय हे शेवटचं षटक, कारण की काय षटक हाताळलं, फक्त एक धाव खर्च केली, एक विकेट आणि एक रनआउटच्या रूपामध्ये, म्हणजे ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने मिळवले आणि त्याच्याच जोरावर हे दुसरं षटक. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या खूप बाहेर पंचाचे हात खुलताना वाईटचा इशारा येतोय. नो आर्ग्युमेंट्स, अंपायरशी कोणी वाद घालू नये हे विनंती असेल, पंचाचा निर्णय अंतिम असेल. नाईक सर इकडे मात्र कळवत आहेत की हा चेंडू खराब आहे, वाईड आहे, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. जर डाऊट आला तर पंच मात्र इकडे भीमरसाठी आणि त्याचबरोबर रनआउटसाठी रेफर करतील. हे अथॉरिटीज पंचाकडे आहे. एक धाव, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात यावेळेस 45-45. यावेळेस चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 धावा. सुमित वाला आला, जीव झालाय गो. विचार केला तर 49 स्कोर कार्ड वर 49 धावा धावफलकावर. इवन बेटर षटकार येतोय, 6 धावा पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग होत असताना आता मात्र यावेळेस गोलंदाजावर हल्ला होतोय. ज्या गोलंदाजाने मात्र तिसऱ्या षटकामध्ये अक्षरशः थांबून ठेवलं होतं त्या गोलंदाजावर आता मात्र हल्ला होत असताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 55. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच तात्या प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध SS रिअल टायगर सरपाडा अशी मॅच असेल. बोथ ऑफ कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये तात्या प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध SS रिअल टायगर सरपाडा. चला, बॉल गेल्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर मॅच थांबवू नका, मॅच सुरू ठेवा. पुन्हा एकदा मात्र फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगर रिजनला. यावेळेस एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि काय होते बघूया. फलंदाज यावेळेस बाद होणार. इथे मात्र स्ट्रायकर फलंदाजाचं लक्षण होतं आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेला नो स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक घेण्यासाठी धावला आणि त्याच्यामध्ये मात्र गडबड झाली, कारण की चांगली फटकेबाजी करत होता. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यामुळे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मात्र रन आउट. यावेळेस प्रशांतला परतावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पाहायला मिळत आहेत 56. बाद होणारा फलंदाज तो म्हणजेच प्रशांत आपल्याला पाहायला मिळते. नितीन हा जो आपल्याला पाहायला मिळते नो स्ट्राईकला आहे आणि आता स्ट्राईकवर असेल नितीन. नवीन बॅट्समन, चला थोडी घाई करा, बॅटिंग टीमला विनंती आहे. गौतम येतोय. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. तीन चेंडू झालेले, माफ करा. तात्या प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल SS रिअल टायगर सरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. यावेळेस फटका उंच गेलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस पाहायला मिळते निरंजन. चेंडू खाली येतोय
ओ हो, कॅच ड्रॉप होत असताना थोडा जास्त वेगाने धावला. जजमेंट थोडी खराब झाली. बॉलपेक्षा अगदी पुढे जाताना पाहायला मिळते आणि त्यामुळे मात्र कॅच ड्रॉप होताना 2 धावा येत असताना 2 धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 58, 58 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळते 58 स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र बघायला गेलं तर चांगला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर खेळायचं होतं, मात्र कव्हरच्या ठिकाणी, परंतु चेंडू जो आहे तो मिडल झाला नाही, त्यामुळे लॉंग ऑन रिझनला गेला. 5 षटके इकडे संबद्ध झाली आहेत. सॉरी, एक चेंडू आहे, 5 चेंडू झालेले आहेत आणि 59 स्कोर कार्डवर 59 धावा तब्बलकावर लागले जात आहेत. गुड बॉल. अगदी मात्र चांगला चेंडू, प्रॉपर ब्लॉक चेंडू हाताळला जातोय. इकडे मात्र सिंगलने पहिली इनिंग समाप्त. 60 धावा धावपलकावर 12च्या सरासरीने. आता मात्र 12.20च्या सरासरीने 61 बनवायचे आहेत SRG उर्वी 11 संघाला. जाऊया आपण पुढच्या टॉसकडे, जिथे मात्र 2 टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळते टॉस बॉक्समध्ये. तात्या प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध SS रिअल टायगर सरपाडा. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. तात्या प्रतिष्ठानचे कर्णधार इकडे आलेले आहेत. SS रिअल टायगर.
चला इकडे मात्र जाऊया आपण टॉसकडे. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. यस, आपण बघू शकतात की विश नेटवर्कचे सर्व विश्वास आपल्यासोबत जोडला जातोय. त्याच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टेल आलेला आहे इकडे मात्र. धन्यवाद विश्वास साहेब. या SSC रिअल टायगर टॉस जिंकलाय, काय घेणार आपण? फिल्डिंग करू आम्ही. स्टेट लेवलची स्पर्धा आहे, काय म्हणणार या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल? ग्राउंड एकदम जबरदस्त आहे. जेव्हा ग्राउंडवर बघितलं तर सगळे फ्रेश झालो. तात्यासाहेबांना स्पेशली थँक्स बोलतो मी. त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली, आमच्यावर विश्वास ठेवला आणि वय वर्ष 63 असून आज ते ग्राउंडवर आहेत एकदम कडक. तर आमचा आदर्श आहेत पुढे. हे नक्कीच खूप साऱ्या आठवणी ताज्या झाल्या असतील. आपल्यासोबत त्यांचे ऑनर तात्यासाहेब जोडले जात आहेत. तात्यासाहेब, तुम्हाला मी सांगतोय की 3 दिवसामध्ये हा मैदान तयार केलेला आहे. मी देखील आलो होतो 3 दिवस इकडे आणि रोलिंगचं काम केलं. जिथे माती टाकली, काय म्हणणार या मैदानाबद्दल आणि या आयोजनाबद्दल तुम्ही? खरंच आयोजकांचं संदीप राऊत हाडू यांचं खरोखर आपण कौतुक केलं पाहिजे. का मातीचा पीच हल्ली मिळत नाही. म्हणजे सर्रास जर बघायला गेलं तर आपण सर्व ठिकाणी घेतो तर आपल्याला कॉन्क्रीटची पीच किंवा डांबरी पीच बघायला मिळतात. पण मातीचा पीच मिळाल्यानंतर आणखीन जरा एक समाधानकारक खेळायला एक आपल्याला कसे बॉलला आपल्याला स्पिन करता येतो, पाहिजे त्या पद्धतीने बॉल टाकता येतो, स्पेस करता येते आणि ग्राउंड अतिशय छान आहे. मेहनत घेतली त्याबद्दल आयोजकांचा आम्ही धन्यवाद. आणि स्वप्नील आहेत, त्यांनी ग्राउंडची मेहनत घेऊन त्यांनी ग्राउंड अतिशय सुंदर बनवलं आहे. खरोखर त्यांचा आमच्या तात्या प्रेसिडेंट पण आम्ही त्यांचे आभार मानतो आणि खरोखर त्यांना आम्ही अभिनंदन त्यांचं करतो. आणि सर्व खरोखर आज आम्हाला खेळायला मिळालं आहे, चान्स मिळाला. आम्ही सर्व आयोजकांचे धन्यवाद. यस, बेस्ट लक असेल तुमच्या टीमला. नक्कीच SSC रिअल टायगरचे कॅप्टन गेलेत. यस, आपण बघू शकता तिकडे टॉस जिंकलाय तात्या प्रतिष्ठानने. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण ऑन फील्ड मॅचकडे. यावेळेस आपण बघू शकतात दुसरी मॅच बॅटिंग करत स्वप्नील घरत आणि प्रीमित राऊत आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईकला स्वप्नील घरत, नो स्ट्राईकला प्रीमित राऊत आहे, नो स्ट्राईकला स्वप्नील घरत आहे. आणि इथे आपण बघू शकतात दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू आणि इकडे मात्र अपील लाऊड आहे, परंतु पंच सांगतायत विश्वासात कमी आणि एक्साइटमेंट मध्ये जास्त. डॉट चेंडूने सुरुवात होत असताना अगदी बघायला गेलं तर 38 सर्कल मध्ये खेळाडू जास्त आहेत. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय इकडे फलंदाज. मी म्हणेल की दोन्ही फलंदाजांसाठी हे घरचंच मैदान आहे. डेली प्रॅक्टिस असणार हे मैदान, नजर डेलीचे आहे. त्यामुळे चॅलेंजिंग गोलंदाजासाठी देखील असेल हे दोन्ही बॅट्समन. 61 हे टार्गेट आहे. पहिला चेंडू डॉटने सुरुवात. गोलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळते. सर्वेश घरत आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. येत्या जानेवारी महिन्यामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. 2024 ला टाटा बाय बाय केल्यानंतर 31 नंतर मोठमोठ्या स्पर्धाला आयोजन केलं जाईल. त्यामध्ये आपण बघूया हा विकेट प्रेमित खातं न खोलता इकडे मात्र सिल्वर डकचा शिकार पाहायला मिळतोय. गडी बाद. लेजेंडरी खेळाडू पाहायला मिळते, तो म्हणजेच प्रीतम राऊत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना.
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 40+ आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानाचं भरभरून कौतुक केलं सर्वांनी. मैदान बघितल्यावर मात्र जो आळस होता तो आळस अगदी निघून गेला आणि फ्रेशनेस अगदी आली असं मात्र प्रत्येक खेळाडूने सांगितलं. खेळपट्टी बघून देखील मात्र या खेळपट्टीवर कधी खेळायला भेटेल हा उत्साह देखील मात्र निर्माण केला खेळाडूने. बघायला गेलं तर एक सुंदर मैदान तयार करून देण्यामागे खूप मोठा हातभार स्वप्नीलजी गरत वंदे मातरम प्रणालीकडून. डाऊन द लेग साइड आहे, वेगवान गोलंदाज आहे, अगदी चपळाई गोलंदाज आहे, स्पीड आहे त्याच्याकडे, मात्र चेंडूवर कंट्रोल करण्याचे आपण बघू शकतात कला आहे. आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर इकडे चेंडू जो आहे तो वेगावर टाकण्यामध्ये थोडा लाईन मध्ये भरकटला. लेंथ अगदी चांगली होती पण तो लाईन डाऊन द लेग साइड. नवीन बॅट्समन थोडा सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला परंतु वाईटच्या रूपात ही पहिली धाव मात्र पाहायला मिळते. हा बघा कमालीचा चेंडू कीपरने पकडल्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर अपील केली होती इकडे यावेळेस लेग पंचाकडे. 3 चेंडू हाताळले त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट मिळाला आहे. प्रीतम यावेळेस पाहायला मिळते बॅटिंग स्टांट घेत असताना. यावेळेस 2 चेंडू समोर जातो, एक वाईट भेटला, एक डॉट आलाय. पुन्हा एकदा मात्र जागा बनवून यावेळेस मात्र क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. एक उजवा एक डावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी होत असताना सुपर गोलंदाजी, स्विंग अँड मिस यावेळेस पाहायला मिळते. थोडी वसीम अक्रमची आठवण करून देत असताना गोलंदाज पाहायला मिळते. स्लोवर चकवा चेंडू अगदी बॅटच्या मधून पायाच्या मधून निघून गेला. लोअर फुलटॉस होता, इथे फायदा उचलता आला नाही. पॉवर प्लेचं पहिलं षटक अगदी इकडे मात्र कंजूस गोलंदाजीचा मारा पाहायला मिळते. स्पीड ब्रेकर बनलेला आहे गोलंदाज, रन ब्रेकर बनलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. SRG उर्वी 11 1 वर 1 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 61चा आव्हान आहे, 60ची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आहे बॅटच्या रडार मध्ये, ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार येतोय. यावेळेस मात्र संघर्षाचा शंखनाद करत चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 7 स्कोर कार्ड वर 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे ते म्हणजेच 54. संघाला विनंती असेल बघा, दुसरीच मॅच ऑन आहे. एक दिवसभरामध्ये 10 मॅचचा शेड्यूल दिलेला आहे. टाइमचा विचार केला तर टाइम झालेला आहे जवळजवळ 1:53. इथून विचार केला तर थंडीचे दिवस आहेत. 6 वाजता अगदी सूर्य मावळून जातो, अंधार पडतो. तर तिथपर्यंत आपण किमान 8 मॅचेस तरी करायला बघूया, जास्त नाही. परंतु आपल्याकडे जे वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण अजून 6 मॅच करण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या सपोर्टची गरज आहे. सातवर एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र षटकाराला थोडं स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीमला विनंती तुम्ही देखील थोडं सपोर्ट करा, कोऑपरेट करा. आयोजकांना ही विनंती असेल, कारण की जर बघायला गेलं तर स्पर्धा भरवणं हे खाऊ काम नाहीये. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की पडद्यामागची भूमिका विसरून चालणार नाही, ती देखील आठवण ठेवणं गरजेचं आहे. कारण की खेळाडू येतात, खेळतात आणि निघून जातात, परंतु जो आयोजक असतो त्याला मात्र सर्वीकडे लक्ष द्यावं लागतं. यावेळेस चेंडू असतील अजूनही 24 आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ते म्हणजेच 54. ऑन साइडला फटका खेचला जातोय. एकटाच आहे तू आता, एकटा आहे असा
यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रीतमचा हल्ला होतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या मिडमत 6 धावेसाठी पाठवलंय. पहिल्या 3 चेंडूवर स्ट्रगल करणारा फलंदाज मागच्या 2 चेंडूवर दोन्ही षटकार खेचतोय. यालाच क्रिकेट म्हणतात. यावेळेस मात्र 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 धावा धावपलकावर 15 धावा धावपलकावर असतील. 15. षटक क्रमांक दुसरा मात्र ओव्हर पिच चेंडू होता आणि त्याला मात्र चांगल्या रीतीने पनिश केलेला आहे. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग्स नका घेऊ ही विनंती असेल फिल्डिंग टीमला देखील. वेळ कमी आहे. अजूनही जर बघायला गेलं तर आपल्याला 8 मॅचेस खेळायचे. 8 नाही परंतु 6 तरी आज संपल्या पाहिजेत. आपल्याकडे 4 तास आहेत. यावेळेस मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा फटका सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक परंतु चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमधून. यानंतर मात्र थोडं वेळ जो आहे ते वेळेचं बंधन दिलं जाईल हे लक्षात घ्या. प्रत्येक संघाला 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 ओव्हर फेकायचे ते लक्षात घ्या. आणि इथे मात्र आपण बघू शकतात की धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 15 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत 15 स्कोर कार्डवर. एक उजवा एक डावा असल्या कारणाने वारंवार फील्ड प्लॅन देखील चेंज केलं जातं. वारंवार मात्र थोडं जॉगिंग पंचांना देखील करावी लागते. यावेळेस स्लोवर चेंडू फसवा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस काही समजलं नाही. फलंदाजाला अगदी फसवण्यात आलं आणि यावेळेस मात्र चांगली कॅचिंग देखील 38 सर्कल मध्ये. एक फसवा चेंडू गती परिवर्तन आणि इकडे फसलेत. यावेळेस स्वप्नील घरत बॅक टू डगआउट. टू डाऊनच्या रूपामध्ये आलेला फलंदाज कल्पेश. मॅन फ्रॉम नांदगाव यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज तयार इकडे प्रशांत. यावेळेस चांगला चेंडू तेवढा चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला जातोय सरळ बॅटीने. अगदी सुरक्षित हा फटका मानला जातो. गोलंदाज डोक्यावरून 4 धावेसाठी पाठवला चेंडूला बाउंड्री लाईन पार चौकार. 19 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 शेवटचा चेंडू असेल 19 स्कोर कार्डवर. 61 टार्गेट आहे. अजूनही बघायला गेलं तर 42 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 10x बॉल आहे. 10x बॉल मध्ये कधी धावा येतात. अभिषेक क्रॉस बॅटीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला. अगदी ऑप्शनच्या खूप बाहेरून लेग साइडला मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला. एक आणि एकापेक्षा जास्त नाही मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर 10च्या सरासरीने 20 धावा 2 गडी बाद पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर आणि 3 ओव्हर मध्ये बनवायचे 41 41.
चला जाऊया आपण तिसऱ्या षटकाकडे. 18 चेंडू आणि 41 धावेची गरज. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच सुरेश, ज्याने पहिलं षटक खूप चांगला हाताळलं. यावेळेस मात्र अपील केली जाते. पायची यावेळेस 3 स्टंपच्या समोर पकडला जात आहे फलंदाजाला. LBW लेग बिफोर बॅक टू डग आउट. कल्पेश. हॅलो चेक. हॅलो. निरंजन इन ॲट नंबर 5. स्लोवर फसवा चेंडू. अगदी मात्र बघायला गेला तर क्रीज मध्ये चेंडू पडला, कीपरच्या हातामध्ये गेला. डॉट चेंडू आलाय. खूप चांगली गोलंदाजी होत असताना कधी चेंज ऑफ पेस करायचं, कधी वेगाने टाकायचं, काय कलात्मक गोलंदाजी, काय मात्र यावेळेस आपण बघू शकता रचनात्मक गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी मात्र गोलंदाज सर्वेश सुपर गोलंदाजी आहे. आतमध्ये चेंडू आणला जातोय, टप्पा पडल्यावर स्टंपच्या वरून डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. सुपर गोलंदाज सध्याचा जर बघायला गेलं तर सुनील सर्वेश काय सुपर गोलंदाजी हाताळतोय. शॉर्ट चेंडू होता, फटका इकडे मात्र उंचच गेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परतावा लागेल फलंदाजाला. अगदी मात्र या षटकामध्ये एकही धाव अजूनपर्यंत खर्च केलेले, 2 विकेट मिळवले, 4 चेंडू टाकून झालेत. संकटात सापडवतं इकडे मात्र जर बघायला गेलं तर SRG उर्वी 11 संघाला. तिसरा झटका. कमालीची गोलंदाजी होत असताना मेड ही स्पर्धा पहिली मात्र मेडन षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं नाव सुरेश. सुपर मात्र गोलंदाज पाहायला मिळते. डाव्या हाताचा जादूगर पाहायला मिळाला. यावेळेस आपण बघू शकतात जणू काही मिचेल स्टार्क त्याच्या अंगात आला की काय, अशा रीतीने गोलंदाजी. 2 षटकाच्या समाप्ती. जरा स्पीडअप ठेवा खेळायला ही विनंती आहे.
एस सर जी, उर्वी 11 विनंती असेल की आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. नवीन गेलेल्या बॅट्समनचं नाव माहिती नाही आहे आणि त्यामुळे लाईव्ह अपडेट थांबलेलं आहे स्कोरिंगचं. ही विनंती असेल कळकळीची. बॅट्समन अमोल आलेला आहे आणि इथे मात्र 2 सलग डॉट आलेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 41. गाडी जिकडे तिकडेच थांबलेली आहे. मात्र बघायला गेलं तर इथे चेंडू कमी झालेले आहेत परंतु धावा आहेत तिथेच आहेत. त्याचं कारण आहे सुरेश मेडन षटक पहिलं पाहायला मिळालं या स्पर्धेचं. 2 विकेट मेडन षटक. काय सुपर गोलंदाज पाहायला मिळाला. 12-41. शॉर्ट पिच चेंडू फटका इकडे मात्र स्विंग केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून स्क्वेअर लेग रिझनला चौकार येईल. एकटा लढतो इकडे मात्र प्रीतम राऊत आपण बघू शकतात. यावेळेस 4 धावा मिळतील. नव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 24 धावा धावपलकावर. पेर लडखड़ा है मगर सबर अभी जारी है. कोशिश भरी इस दुनिया में संघर्ष अभी जारी है. आणि इकडे आपण बघू शकतात त्यावेळेस 4 धावा येत आहेत. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये बनवायचे 37 आणि त्यामध्ये थोड्या कमी करा. यावेळेस प्रीतम काय चुपप फटका खेचलाय परंतु इकडे कॅच ड्रॉप होत असताना अगदी सोपा कॅच ड्रॉप होत असताना असं वाटलं की बॅटच्या मधोमध चेंडू आला तर इझिली पार होईल परंतु यावेळेस मात्र लॉंगर रिझनला एक सोपा कॅच ड्रॉप. 1 धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आता कॅच सुटले की मॅच सुटले. 10 मध्ये 36 ची गरज आहे. स्कोरबोर्डचा विचार केला 25 धावा धावपलकावर. 3 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 25 धावा धावपलकावर आहेत. 4 विकेट गेलेले आहेत आणि 10 चेंडू मध्ये 36 धावेची गरज आहे. गोलंदाज पाहायला मिळते योगी पाटील. बॅटिंग मध्ये जास्त काही करू शकला नाही, नाराज केलं परंतु गोलंदाजीमध्ये इकडे 1 विकेट मिळवून दिला असता परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. कॅच उडाला, कॅच ड्रॉप झाला. आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न अगदी समोर खेळला जातोय सरळ बॅटीने. एवढेच 1 धाव आणि सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर यावेळेस 26 धावा धावपलकावर. अगदी तोडफोड आता फलंदाजी होणारच आहे कारण की बघायला गेलं तर या शेवटच्या ज्या ओव्हर असतात त्या डेथ ओव्हर मानल्या जातात आणि इथे मात्र आपण बघू शकतात की 18 धावेवर प्रीतम खेळतोय. 8 चेंडू मध्ये 3 मध्ये 1 वर खेळतोय अमोल. गोलंदाज तयार. राईट मोर विकेट. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा उंचच गेला आहे. क्षेत्ररक्षक इकडे कमाल करतोय. गोलंदाज अगदी पोहोचला होता. काय फिटनेस आहे, काय ही मात्र नजर आहे. यावेळेस गोलंदाज कौतुक करेल तेवढं कमी कारण की उलटा कॅच घेणं तेवढं सोपं नाहीये आणि इथे मात्र अगदी बरोबर पोहोचला होता कॅच पर्यंत परंतु अंतिम क्षणाला कॅच ड्रॉप झालाय. हरकत नाही, अशा कॅचेस मात्र खूप कमी पकडले जातात, जास्त करून सुटल्याच जातात आणि यावेळेस आपण बघू शकतात कॅच ड्रॉप होताना 28 स्कोर कार्डवर 4 विकेट गेलेले आहेत. 28 धावा आहेत आणि इकडे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 33. 8 चेंडू 33 धावा. प्रीतम मात्र स्ट्राईकला. 61चं टार्गेट मागच्या मॅच मध्ये जर बघायला गेलं तर 56चं टार्गेट हे पूर्ण केले निलेश फॅटरने. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा मात्र हा फटका फसलाय. यावेळेस मात्र काय होत आहे आज चेंडू हातामध्येच येत नाहीये. इथे हाताला मात्र तूप लावून आलीत की काय क्षेत्ररक्षक. वारंवार कॅच ड्रॉप होत आहेत. 1 नाही 2 नाही 3 संधी, त्यामध्ये 2 सोप्या संधी देत असताना आणि 1 हार्ड संधी होती. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 33 बनवायचे आहेत. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपण बघू शकतात. एक बाजूला टीम असेल ती म्हणजेच तात्या प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला एस रिअल टायगर सरपाडा. टॉस जिंकलाय तात्या प्रतिष्ठान संघाने. फिल्डिंग घेतलेली आहे. 7 मध्ये 33. गुड बॉल. अगदी डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी मात्र यावेळेस फक्त धावा खर्च केला. पहिल्या चेंडूवर चौकार जरी आला त्यानंतर फक्त 4च दिलेले आहेत म्हणजे 8 धावा खर्च केलेल्या आहेत. टोटल आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 33 धावेची गरज आहे.
मध्ये बनवायचे ते म्हणजेच 33. आता 24 चेंडू मध्ये 28 बनवलेत. जे 24 चेंडू मध्ये करता नाही आलं ते 6 चेंडू मध्ये करायचं आहे. आता बघायला गेलं तर इथून 6 षटकारांचीच गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी मात्र आपण बघू शकतात की लाईव्ह अपडेटिंग होत असताना यावेळेस हे खूप चांगलं चॅनल आपल्याला पाहायला मिळते यूट्यूबचं, विश नेटवर्क. आणि आपण बघू शकतात याच चॅनलमधून मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. याच चॅनलमधून जर बघायला गेलं तर PDTPL ही स्पर्धा PDDच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये आमदार चषक ओपन टेनिसची 5 लाखाची स्पर्धा पाहायला मिळाली. ती देखील कव्हर करण्यात आली विश नेटवर्कच्या माध्यमातून. आणि तोच नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. फटका इकडे सजवलाय डीप मिड विकेटला, मात्र क्षेत्ररक्षक आहे, एक धाव असेल. हा चेंडू आता सुनिश्चित करतो विजय. लगभग जर बघायला गेलं तर टीम किल्ले कहोज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 मध्ये 32 ची गरज आहे. स्ट्राईक वर प्रीतम आहे. मी म्हणेल की प्रीतमच्या बॅट मधूनच काही धावा आल्या, बाकी सर्व बॅट्समनने थोडं नाराज केलं. धावा मात्र आल्या नाही. थोडं मात्र जर बघायला गेलं कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजे सांघिक खेळ आहे. कोणी एकावर मात्र जिम्मेदारी देऊन फायदा नाही. सर्वांनी जिम्मेदारी उचलणं गरजेची आहे. जी जिम्मेदारी मात्र आपण बघू शकता उचलतोय प्रीतम. इकडे मात्र एक अजून षटकार त्याच्या बॅट मधून येत आहे. अजूनही मात्र जर बघायला गेलं तर 4 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही सांगता येत नाही. ओव्हरपिच चेंडू होता, बॅटच्या झोन मध्ये होता आणि त्यावेळेस मात्र जर बघायला गेलं तर षटकार आला. आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर दुसऱ्या बाजूला किल्ले कहोजचा विचार केला तर सर्वांनी कॉन्ट्रीब्यूट चांगलं केलेलं आहे. चांगल्या रीतीने मात्र जर बघायला गेलं तर 35 वर जाऊन पोहोचले धावसंख्या, परंतु अजूनही 26 पाहिजे 4 मध्ये. पुन्हा एकदा फटका उंचच गेलाय. हा 4थी संधी येत असताना यावेळेस 4थी संधी देखील हुकलय. आज मात्र आयुष्यमान भाऊचा वारंवार आशीर्वाद दिला जात आहे प्रीतमला. जागा बनवून मात्र कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका देखील फसला होता, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप होत असताना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा कॅच ड्रॉप झालेला आहे. 3 मध्ये 25 ची गरज. लगेच मॅच संपली का लगेच मात्र मैदानाच्या आतमध्ये तात्या प्रतिष्ठान या संघाने उतरायचं आहे हे लक्षात घ्या. आणि दोन्ही टीमला विनंती आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. फटका आता मात्र चांगला आहे. यावेळेस ओव्हर पिच चेंडूला इझिली क्लिअर केलंय. मनगटाची पॉवर दाखवत असताना फलंदाज 6 धावा. नाही फटका येता येता हा धावा येता आणि त्यामुळे का होईना आता मात्र पूर्णपणे या मॅच वर आपण बघू शकतात पकड आहे ती म्हणजेच फिल्डिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. किल्ले कहोज पुन्हा एकदा फटका स्विंग केला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या वेळेस कॅच होणार, विकेट येणार. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडूसाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. And from Nandgaon एक बॉल आणि 19 धावेची गरज आहे. आणि शेवटचा चेंडू फटका स्विंग केलाय. इथे देखील मात्र गोलंदाजीच्या नावाखाली एक विकेट असेल. इथे मात्र बघायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये 2 ते 3 विकेट आले आणि यावेळेस मात्र 18 धावेने
ही मॅच विन केलेली आहे किल्ले कहोज संघाने. अभिनंदन. जाऊया आपण पुढच्या मॅचकडे जिथे आपल्याला पाहायला मिळेल एक बाजूला तात्या प्रतिष्ठान फिल्डिंग करताना पाहायला मिळेल, बॅटिंग करताना एस एस रिअल टायगर सरपाडा.